मानाची होळी आहे बघा इथे. ही होळी रात्री पेटेल. एक साधारणतः म्हणजे पालखी 8:30-9च्या नंतर म्हणजे 10-11:30 पर्यंत पेटेल होळी ती. आणि हे बघा आता आपण आलो आहे घरी आता. आणि पालखी आज प्रत्येकाच्या घरी येणार आहे, म्हणजे सॉरी गावात येणार आहे. घरी नंतर येईल शिपण्याच्या वेळेला. तर हे अशी जी पाखाडी असते आमच्याकडे, हिला चालण्याची वाट आहे, तिला पाखाडी बोलतात. पाखाडी अशी रांगोळ्यांनी सजवले. ज्या वेळेला पालखीचं आगमन होईल इथे तेव्हा घरोघरी आरती वगैरे घेऊन जातील, फुलांचा वर्षा होईल. हे मामाचं घर आहे माझ्या. हे बघा आपलं घर खाली आहे इथून थोडं. आपल्या घरी सध्या कोण ना म्हणून आपण मामाच्या इथे आलो. आपल्यापासून एक किलोमीटर ते दीडशे किलोमीटरच्या आसपास असेल आपलं घर. इथून आता पालखी रात्री येईल, गावकऱ्यांकडे जाईल, मानकरांच्या इथे वगैरे जाईल आणि नंतर मग सानेवरती जाईल. तिथे होळी पेटेल आणि तिथे पण पालखी नाचेल. तर त्याच्यासाठी आपण तिथे रात्री जाऊया. चला. वरती काजूच्या बागेत गेलो होतो. त्याच्यानंतर आता जसं मी तुम्हाला बोललो की आपल्या गावात पण होळी पेटवतात. ज्या वेळेला पालखी येते, ही सान आहे, इथे बसते, त्यानंतर पालखी नाचवतात पण इथे. त्याच्यानंतर आपल्या गावात पण होळी पेटते, जी ती पण मानाची होळी आहे बघा इथे. ही होळी रात्री पेटेल. एक साधारणतः म्हणजे पालखी 8:30-9च्या नंतर म्हणजे 10-11:30 पर्यंत पेटेल होळी ती. आणि आता लायटिंगचं काम चालू आहे, पोरं लायटिंग करतात हे बघा इथे. आणि इथे पण तेवढीच मजा असते, पण इथे आपल्या गावातलीच पब्लिक असते आणि जे पालखी बरोबर येतात ते खेळे वगैरे. तर बघूया आपण. हे लायटिंगचं काम चालू आहे. भाई तुमचं मंडप डेकोरेटरचं नाव काय? आदित्य डेकोरेटर ना. तर ऑर्डर स्वीकारतील, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो. नाही पण तुम्ही ऑर्डर घेतात ना, तुम्ही ऑर्डर घेता की फुकट देता? भाई तुमचं प्रमोशन करतो मी फुकट. हे बघा तर त्याचा आपल्या गावातलाच पोरगा आहे, त्याचं डेकोरेशनचं पण आहे. तर ऑर्डर वगैरे घेतो लग्न विग्नाच्या. तर कोणाचा असेल तर नक्की DM करा त्याला, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याच्यामध्ये, त्याला कॉन्टॅक्ट करा. आणि हे बघा इथे पालखीसाठी सजावट केली, रांगोळी वगैरे काढले. त्यानंतर पालखी इथे बसणार आहे सानेवरती. तर इथे सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे. बघू आता पालखी आल्याच्या नंतर. भाई काय बोलत आहे? जय श्रीराम बोल ना. हॅपी होली, हॅपी होली बाबा, हॅपी होली. तर चला, हे आमचे करते धरता. चला पोलीस मित्र, आमचे पोलीस मित्र. पहिल्याच गावातला असेल ना तू सिलेक्ट झाला? बा अभिनंदन तुला. मला पण नव्हतं, म्हणजे मी आज तुला पहिल्यांदा बघितलं, म्हणजे त्या युनिफॉर्म मध्ये. अभिनंदन. असेच गावातली पोरं आपली पुढे जाऊन प्रगती करत, देवीच्या चरणी प्रार्थना. बघा रे बा, असं काहीतरी शिका तुम्ही, पुढे गेली पाहिजे, आपल्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे. आपण युट्यूबच्या माध्यमातून पुढे जाऊ. आमचं प्रेम नसतं आम्ही 100%. चला. हे बघा हे असे शेवटपर्यंत जिथे आपण होळीवरती गेलो होतो तिथपर्यंत अशी पाखाडी सजवलेली आहे रांगोळी काढून, की जेणेकरून देव ज्या वेळेला येईल तर या मार्गाने जाणार म्हणून. तर मगाशी तुम्हाला मी जिथे होळीवरती, म्हणजे आमच्याकडे बोलतात जिथे होळी पेटवतात तिथे होळीवरती सानवरती इथं गेलो होतो आपण. लायटिंगचं वगैरे तिथं काम चालू होतं. तर आता चेंज करू आपण आणि जाऊ. आता पालखी बऱ्यापैकी जवळ आले असं बोलतात. हे बघा चला जाऊया आपण आता. हे बघा इथं आतमध्ये लावला ना वरतून देव. आता म्हणजे खालून शिमग्याच्या इथून आला देव, तिथून आता इथे आपल्या मामाच्या घराच्या इथं खाली चाललाय गावकऱ्यांकडे जाऊन देव. तर आता इथं पूजा करतायत मामी वगैरे. हे बघा इथे आणि पाया पडतील, त्यानंतर मग देव खाली जाईल. हे बघा पालखी आले आता मामाची इथं.
सगळे म्हणून ओळखीचे सांगा. रात्रीचा 1:45 झालाय. मगाशी तुम्हाला दाखवून गेलो गावातले पोरं इथं लाइटिंग करत होते, आदित्य वगैरे. लाइटिंग वगैरे झाले आणि आता पालखी येईल खाली. मानकरांकडे वगैरे सगळ्यांकडे फिरले म्हणजे, आणि दुपारात वगैरे झाले. आता पालखी खालून वरती येईल इथे आता होळीच्या इथे, ह्या होळीसाठी. त्यानंतर ही होळी पेटेल इथे पण. जसे खाली 5 फेरे घेतले तसे इथं पण 5 फेरे घेईल आणि नंतर मग पालखी इथे नाचवतील आणि नंतर मग इथून परत आपल्या गावकऱ्यांकडे जाते खाली दुपारतीला. तिथून मग डायरेक्टली पालखी जाते मग ती देवळात, गाव मंदिरात. लक्षात आपण मंदिराचा फोटो बघितला तिथे. पोरांनी फटाके वगैरे आणले त्या वर्षी. जोरात तयारी केली या वर्षी. पालखी आले इथं, हे बघा आता. पालखी घेऊन आणला. असेल तर खाली कशी 4-5 गाव असतात, त्यामुळे नाचवायला प्रमाण जमत. तर मग आता इथे जास्त करून आपल्या गावातले पब्लिक असते, त्यामुळे मग नाचवायला भेटते. इथं मजा येते. जशी खाली पण मजा येते, पण इथं मजा वेगळी आहे. आपल्या सानेची इथं समोर कुणाल चौकास रे, चौकास कुणाल. होळीचं पूजन होतं इथे. अगरबत्ती वगैरे दाखवले. नंतर मग तशीच होळी पेटेल थोड्या वेळात. इकडे पालखी सानेवरती बसली आता. पाय वगैरे पडतात. ज्यांना खाली यायला पॉसिबल झालं नाही ते इथे जे म्हणजे म्हातारे वगैरे जे आहेत, वयस्कर आहेत, ज्यांना खाली यायला पॉसिबल जमलं नाही ते इथे मग पाय वगैरे पडायला येतात. कुठल्या आता ओंबाच्या मागतील जसं खाली झालं तसं सेमच. त्यानंतर मग सगळे आपल्या गावातली मंडळी थोडीशी होळीच्या पाठीमागे पालखी बरोबर फिरतील. हे बघा खाली पण नवीन लग्न झालेली होती, तसेच इथे वरती पण खाली नारळ टाकतात असं टाकतात. बघूया.
थांब बाबा. बघितला तुम्ही भेटलेला मुंबईच्या बाजूला 5 फेऱ्या मारल्या. त्याच्यानंतर आता ही पालखी नाचवत आहे. बघू शकता तुम्ही. आता हे झालं की त्याच्यानंतर मग पालखी नाचून झाली की त्याच्यानंतर मग आपल्या मंदिरात जाईल ग्रामदेवतेच्या. तिथून मग उद्यापासून उद्यापासून मग शिपण्याला सुरुवात होईल ना. उद्यापासून शिपण्याला मग सुरुवात होईल. कमलास की आवाज दे. आता इथून पालखी जाईल देवळात रामदेवतेच्या तिकडे आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून देव आपला शिपण्याला काढतील. ब्लॉग आपण आजचा दिवसभराचा जर 2 पार्टमध्ये झाला तर 2 पार्टमध्ये टाकू. बघूया कसं काय होतं. नाहीतर मग इथे एंड करूया. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा. चला.